सायकोलॉजिकली स्वतःला शाश्वत करण्यासारखा मी हारतोय हे मला दिसते, पण मी हारत नाही हे मी मला स्वतःला सांगत असताना स्वतःची समजूत काढण्यासाठी मीच फिगर असताना ठरवतो मी 400 येणार, अशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती. ते पूर्णपणे घाबरलेले आहेत आणि म्हणून पक्ष फोडा, संघटना फोडा, आघाड्या फोडा, म्हणजे स्वतःचं घर शाबूत राहावं म्हणून उरलेल्या दुसऱ्यांच्या घरांवरती बुलडोजर फिरवा हे धोरण कोणाचं असतं की तो घाबरलेला असतो त्याचंच असतं. किती जागा लागल्या? आघाडी झाली तसं आम्ही असं म्हणाल की आघाडी करून आम्ही लढणार, त्याच्यामुळे त्यांची आघाडी झाली की आम्ही त्यांच्यावर बसून ज्या ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या त्या पक्षाबरोबर बसून बोलून आम्ही असं ठरवणार. नाही तरी अंदाजे मी जागा आम्ही कधीच जागा मागितलेल्या नाही आणि आम्हाला किती पाहिजे असंही आम्ही म्हणाले. तीन पक्षाचं वाटप करून झालं की त्यांच्याबरोबर ज्या जागा आम्हाला पाहिजे तसं आम्हाला त्यावेळेस वाटेल त्या त्या पक्षाची बसून आम्ही बोलून मोकळा होणार. एकंदरीत तीन पक्ष सी संदर्भात बोलणं होत नाही. तुम्हाला जर समजा त्या आघाडीमध्ये जायचं नाही तर तुमची तयारी बाबा जायचं नाही. आता तुमच्याच एका मित्रांनी सांगितलं की काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्न नीट फ्रेम करत चालला, त्यांनी बरोबर प्रश्न फ्रेम केले की त्या आघाडीमध्ये आम्ही नाही आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यांच्या बैठकीला जात असतो. तिथे गेल्यानंतर जो काही त्यांना मार्ग पाहिजे असतो, जो काही इश्यू पाहिजे असतो तो आम्ही त्यांना सांगत असतो आणि त्यांनाही आम्ही हे सांगितलेलं की तुमच्या तिघांचं वाटप झालं की आम्हाला ज्या जागा पाहिजे त्या आम्ही ज्याच्या पुढच्यामध्ये आले त्यांच्याशी बोलून आम्ही आपला समजोता करू. पण काँग्रेसमध्ये आम्ही कुणाला विचारावं तेच कळत नाही. नेता कोण आहे महाराष्ट्रामध्ये? कोणाचा? हे काँग्रेसचा महाराष्ट्र. तुम्ही समजा आम्हाला तुम्ही आभार म्हणाला की त्यांना आता कुणाला विचारायचं नाही. त्यांचं जो काही सेटलमेंट होईल आणि त्यांनी माझ्या वाटाघाटीला येतात त्यांच्याशीच आम्ही बोलतो. महाविकास आघाडीच्या बैठकीला तुमच्यापैकी पहिल्या बैठकीला प्रतिनिधी गेले, दुसऱ्या बैठकीला तुम्ही गेला होता, मसुदा ठेवण्यात आला म्हणजे त्या मसुद्यावर काही चर्चा झाली ते तुम्ही त्यांना विचारा. आम्ही असं फायनल मसुदा आमचा देऊन मोकळा आलाय, त्याच्यामुळे त्यांनी तो फायनल मसुदा करायचा आहे आणि तो पुन्हा बैठक ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. अमित शहानी आज परत आणखी टीका केली की शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे, सोनिया गांधींना, राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे आणि काँग्रेस सनातन धर्माला विरोधात आहे म्हणून त्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं. काय अमित शहाला सुद्धा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. नरेंद्र मोदी असेपर्यंत होणार नाही, त्याच्यामुळे इच्छा बाळगणं वाईट आहे असं मी मानत नाही. बाळासाहेब, मी प्रशांत देशमुख, लोकसत्ता. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे. जरांगे यांच्या दोन्ही उपोषणाच्या टप्प्यात स्टेटमेंट करणारे तुम्ही एकमेव नेते आहेत. तुमचा असं इशारेवजा सूचना होती किंवा सूचनेवजा इशारा होता की मनोज जरांगेंना जे औषधे दिलं जातं, जेवण दिलं जातं त्याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. तर त्यात तुम्हाला संभाव्य धोका असा का वाटतो का तुम्ही 2 वेळा ती सूचना केली? हे कसं आहे की एवढी वर्ष चळवळीचा अनुभव असल्यानंतर आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन जर सक्सेस झालं तर सत्तेमधली आणि राजकारणामधली जी उलथापालथ होईल ही भयंकर असेल. आणि ते लक्षात घेता ते होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल. तो प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून ती जबाबदारी मी गव्हर्नमेंटवरती हे केली की त्यांना
मेडिकल ट्रीटमेंट जी दिल्या जाते, औषध दिल्या जातं, ज्यूस दिला जातो, जेवण दिलं जातं, पाणी दिलं जातं, त्याच्यावरती आपण असणारा चेक ठेवावा. हे एका असं म्हणता येईल त्याच्यामध्ये की बरीच जण ॲक्सिडेंटमध्ये गेली, अचानकपणे मेली, असं या देशामध्ये घडलेलं आहे. आणि गेल्या 40 वर्षामध्ये अशी बरीच केसेस मी बघितलेली आहे. त्याच्यामुळे एक प्रिकॉशन म्हणून मी गव्हर्नमेंटला मानतो, त्याच्या पलीकडे. शासनाने आपल्या सूचनेची दखल घेतली, अशा काही हालचाली झाल्या आहेत, असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे? आता ते जे काही काही जे जाऊन आले, बघून आले, त्याच्यात एका दोघांनी फोन करून बघा तुम्ही सूचना केल्या बघा, सरकारने बरंच काही तिथलं नियंत्रण केले असं दिसतं. अच्छा, थँक्यू. आता अधिवेशन स्पेशल मराठा आरक्षण 20 केस काय म्हणजे तुम्हाला एक वंचित बहुजन नेते म्हणून एक काय म्हणतो ओबीसी अपेक्षा आम्ही असं एवढं धरतोय की आम्ही ती भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे. आणि आता गरीब मराठा याच्या नव्यानं ताट निर्माण केलं जातं, ते वेगळं असलं पाहिजे. आणि ते जर केलं तर महाराष्ट्रामध्ये शांतता राहील अशी परिस्थिती मला दिसते. अपेक्षा आपण धरू की 21-22 जे स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे, ते स्पेशल अधिवेशनामध्ये जे काही बिल किंवा भूमिका मांडल्या जाईल याच पद्धतीने असेल असं आपण अपेक्षा धरून. बाळासाहेब, काँग्रेसचं खातं गोठवण्यात आलं आहे राजकीय पक्षाचं. यासोबत अनेक पक्षांची आता गोठवण्याची तयारी होईल का? ऐन लोकसभेच्या तोंडावरती पक्षांनी निवडणुका कशा पद्धतीने पुढे जाईल? नियम हा सगळ्यांना आहे. नियमाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. आम्ही राजकीय पक्षावर म्हणून आम्हाला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम, ही जी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तर तुम्ही टॅक्स भरणार, तुम्हाला टॅक्स भरायचा नसेल तर तुम्ही अपील करून त्याच्यातून एक्झेम्पशन करून घ्या. तुम्ही एक्झेम्पशन करून घेणार नसाल, कारवाई डिपार्टमेंट कारवाई करणारच. याच्यामध्ये असणारं आम्ही विक्टिमायझेशन आहोत अशी भूमिका घेण्याची गरज काही नाही. आम्ही लहान पक्ष आहोत, आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. भरल्यानंतर आम्ही अपील करतो की पार्टी पॉलिटिकल पार्टी आहे, गरीब पार्टी आहे, अमुक जे काही भूमिका द्यायच्या त्या तुम्ही आम्हाला त्याच्यातनं रिलीफ द्या. कायद्यात बसतो तर आम्हाला रिलीफ मिळतो. जरांगे पाटलांनी आज वक्तव्य केले की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे, पण सगळे सोयऱ्या संदर्भात कायदाही या अधिवेशनात झाला पाहिजे यावर आपल्याला माझं त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे की सगळे सोयरे हा शब्द जो आहे फार व्यापक आहे. हिंदू लॉ प्रमाणे सगळे सोयरे हे डिफाईन केले. एवढ्या पुरती मर्यादित राहून ती मागणी मान्य होते असं मला त्या ठिकाणी वाटते. तुम्ही असं जरांगे पाटील हे जे बोली भाषेतला शब्द ज्यावेळेस वापरतात की सगळे सोयऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे, त्यावेळेस माझ्या अंदाजानं तिथे त्यांना या गोष्टीची असणारी जाणीव करून घ्यावी लागेल असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर.
बहिष्कार करून त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय, आंदोलनाची व्यापक स्वरूप देणार असं असे त्यांची मागणी रास्ते असावी त्या ठिकाणी मागणी आणि पाठिंबाही दिले त्या आंदोलन. ते काय म्हणतायत की तुम्ही जो भाव जाहीर करताय त्याचा अंमलबजावणी करणारा कायदा करा. तुम्ही जर भाव जाहीर केला नसता तर त्यांची मागणी केली गैर असं मी त्या ठिकाणी मागतो. पण ज्यावेळेस तुम्ही भाव दरवर्षी जाहीर करता तर त्याची अंमलबजावणी करणारा कायदा मागणं करून घेणं ही मागणी रास्त आहे. सरकारने ती मान्य केली पाहिजे असं आमचं म्हणणं.